निवडलेला अभंग विटेवरच्या मालकाचा अंतःकरण श्री गुरु मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। महाराज या अभंगाद्वारे नमूद करतात, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सर्व पसारा ठरतोय। तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, तो पसारा ठरतोय। भगवान वागेश्वराच्या कृपेने, दत्तप्रभूंच्या कृपेने तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल। आजचा हा दशक्रिया विधीचा प्रसंग आहे। स्वर्गीय आनंदराव आप्पा पांडुरंग जगताप विश्वाच्या मालकाचा संदेश आला, दक्षिणेच्या मालकाचा, आणि स्वर्गीय आप्पांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली। उपजल्या पिंडा मरण सांगाते, आपला जन्म मृत्यू लोकात झालाय, याच्याकरता प्रत्येकाला जावंच लागतं। आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा। आपण किरायानं घेतलंय। 5 लोकांकडनं उसनं घेतलंय ठराविक वेळेपुरतं। देहा हा पाचाचा आणिला उसनं आणलाय हा, आणि उसनी वस्तू परत करावी लागत असते। व्यवहारातल्या ज्या वस्तू आहेत ते तुम्ही परत करणार नाहीत। काही माणसं आडदांड असतात, आरेराईतले असतात, तरेबाजीतले असतात, स्वतःच्या शक्तीचं पैशाचं बळ दाखवून एखादी वस्तू परत करणार नाहीत। मी देणार नाही त्याला, तो काय करील माझं, हा झाला बाकीच्या व्यवहारातला प्रश्न। पण हे 5 लोकांकडनं घेतलेलं शरीर हे द्यावंच लागतंय, कारण पंढरीतल्या मालकाने आणि काशीतल्या मालकांनी अशा माणसाकडं सांभाळायला दिलंय की त्याच्यासारखा रगील जगात कोणी नाहीच, तो दक्षिणेचा राजा आहे। देह हे काळाच्या स्वाधीन केले, आणि काळाला, त्या यमाला नाही त्या यमाशी करुणा। एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपल्याच्या नंतर काही काम शिल्लक आहे का, त्यामुळं काही अडतंय का, काही प्रापंचिक लोकांची नड भागत नाही का, याचा काही विचार यमाला नसतो। यमाला एकच कळतंय, फक्त आयुष्य संपलंय, आता घेऊन जायचंय। तुम्ही मी ठराविक वेळेपुरतं दुःख व्यक्त करणं, माईकवर बरेच लोक बोलत असते श्रद्धांजलीच्या बाबतीत, ते गेले, ते असे झाले, ते आमके झाले, ते तमके झाले। एक सूचना लक्षात असावी, या मृत्यूलोकामध्ये जीवदशेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावंच लागतंय। एखादे महाराज असतील, ते काही सात्विकपणामध्ये भावप्रदर्शन करीत असतील, तो भाग चुकीचा आहे। कारण या मृत्यूलोकामध्ये विटेवरचा मालक जर जीवदशेला आला तर त्याला आणि आपल्याला नियम सारखे येतं। ये रती पामर जीव किती, देवाला सुद्धा थांबता येत नाही, मग तुम्ही आम्ही कोण आहेत। माशी पाखू पाखडे तो हे सरे, डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय, तितकं आयुष्य सुद्धा आपल्याला मागता येत नाही। हा नियतीचा नियम आहे। तद्वत न्यायानं आयुष्य संपलं आणि दक्षिणेच्या मालकाचा स्वर्गीय आनंदराव आप्पांना निरोप आला आणि त्यांना इहलोकातली यात्रा सोडावी लागली। आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये फारसे निरोप येत असतात। एखाद्या घनिष्ठ पाहुण्याचं लग्न असेल,
साखरपुडा असेल, वास्तू असेल, अजून काही कार्यक्रम असतील, बारसा असेल, असे खूपसे काही सुखद दुःखद निरोप येतात. कधी कधी आपल्या या प्रापंचिक व्यवहारिक जीवनामध्ये कामाची रेलचेल असली आबा की माणूस टाळतो, जाऊ द्या आता नाही शक्य आपलं जाणं, होऊ शकत नाही, अंतर दूर आहे, आपण टाळू शकतो हे निरोप. पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप आतापर्यंत जगातल्या कुठल्याही विद्वानाला टाळता आला नाही, एक मुद्दा. दुसरी गोष्ट, पैशावाल्यांना सुद्धा टाळता आलं नाही. आपल्याकडे पैसे फार मोजके आहेत, असेल काही काहींना गर्व, पण त्यांचाही गर्व जिरायला पाहिजे की आपल्याकडं काही लोकांनी इतके पैसे नाहीतच. मला असं वाटतं रावणाचे तर चप्पल उचायची सुद्धा लायकी नाही. मी आत्तापर्यंत खूप गावं पाहिले, माझे 6073 गावं झाले, तर तितक्या गावात रावणाचे बुटं उचलायची लायकी असलेला मला आत्तापर्यंत माणूस सापडला नाही. रावणाचे बुटं, इतकी प्रचंड श्रीमंत रावण होता, तर पैशानं त्यानं सुद्धा यमाला जिंकू शकलं नाही. फक्त रावण सांगतोय हा 6व्या क्रमांकाचा श्रीमंत होता. त्याच्या पाठीमागं जी 5 श्रीमंत होती ना, ती फारच मोठी श्रीमंत होती. त्याच्यातला 1 नंबरचा श्रीमंत कोण असेल तर राजा भरत होते. गुरुजी, भरता इतकं श्रीमंत कोणीच नाही. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. पैठणचे मालक सांगतात, विश्व जिंकलं राजा भरतानं. भोग अशी भोगली, स्वर्गाच्या सुखाच्या कल्पना आपण मोठ्या लोकांकडनं ऐकतो. आळंदीतल्या मालकांनी नमूद करावं, देहूतल्या मालकांनी नमूद करावं, पैठणच्या मालकांनी नमूद करावं, नामदेवरायांनी नमूद करावं. काय स्वर्गात सुखाची रेलचेल आहे. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूची उद्यानं आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, स्वस्तिश्रियेचे ब्राह्मण आहेत, अप्सरा सुद्धा आहेत. हो, आपण टी व्हीवर पाहतो त्या नाही, त्या सुद्धा तिथं आहेत. मला असं वाटतं ते आत्तापर्यंत कुणालाही प्राप्त झाल्या नाही. मग एवढं सुख असताना या सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त केलं राजा भरतानं. 1 नंबरचा श्रीमंत सांगतोय, रावणा 6व्या क्रमांकाचा आहे. राजा भरताच्या कुठल्याच पासंगाला रावण पुरत नव्हता. आपल्याला जास्त रावणच माहीत आहे. एवढा मोठा प्रचंड व्यासंग त्या भरताचा. त्याही भरताला जावं लागलं. मोठी किती भरत लक्षात घ्या. आपण सर्वसामान्य माणसं आपलं कर्तृत्व, आपलं काम, आपल्या कार्याची पावती जर मोठी असेल तर त्या लोकांकडं मधमाशा जशा असतात मोहळाच्या पोळावर, त्या जशा आपल्या त्या पोळावर धावत येतात तशी माणसं त्याकरता धावतात. स्वर्गीय आनंदराव आप्पांकरता किती तुम्ही मोठी माणसं सर्व स्तरातली धावत आलात. हा आदरणीय स्वर्गीय आप्पांचा आत्तापर्यंतच्या वाटचालीचा हा तो पुरुषार्थ. तर मला सांगा, भरताचा पुरुषार्थ किती मोठा असेल. एक थोडासा सांगतो, 13 मुद्द्यापैकी एक मुद्दा मांडतो. राजा भरताने प्रजेवर असं राज्य केलं, आई आपल्या लेकरावर जितकं प्रेम करती त्याच्या कितीतरी पटीनं जास्त. कधी कधी आई लेकरू जर रडायला लागलं आणि तेच सारखं जर घेच म्हणत असेल तर तिला सुद्धा कंटाळा येतो. मारतो का रे बाबा, मी थकले रे, माझे हात थकलेत, माझी कंबर थकली, मी तुला किती वेळ कडेवर घेऊ रे. जन्मदाती आई सुद्धा एखाद्या वेळेस असं म्हणू शकते. पण राजा भरत हे प्रजेसाठी तेवढा सुद्धा संकोच अंतकरणात नव्हता. म्हणून गुरुजी, राजा भरत गेल्याच्या नंतर या खंडाला भारत देश म्हणतात. संस्थितो भरताग्रो वात्सल्या तथा सुतवतस्तर्वा स्थितं उदातो आपाम पती निर्जया. सागराचं पाणी सुद्धा, लहरी सुद्धा कमी पडतात, इतकं प्रेम उदात्तांत करणाने राजा भरताने प्रजेवर केलं. म्हणून त्या भरत राजाचं नाव या खंडाला पडलं, म्हणून भारत देश म्हणतात. त्या अर्थी किती मोठी असतील भरत, कल्पना करा. त्याही भरताला जावं लागलं. तुटला आयुष्याचा दोरा.
नाही थांबता आलं. स्वर्गीय आनंदराव आप्पांना जावं लागलं, हे निमूटपणे सहन करावं लागेल. राजकीय क्षेत्रामध्ये भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळात एक राजे होऊन गेले. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. मजा मारणारा राजा नव्हता, हे लक्षात ठेवा. खुर्चीच्या लालशीपोटी राजा झालेला नव्हता, हेही लक्षात ठेवा. मला लोकांनी बरं म्हणावा, मी मोठा आहे, याच्याकरता राजा झालेला नव्हता. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. रामायणात बघायचं नाही बरं, दुसरीकडे बघा. हा चक्रवेन नावाचा राजा, मोजकं सैन्य त्याच्याकडे, पण या विश्वामध्ये पृथ्वीवर जेवढे देश आहे त्या सर्व देशातला प्रचंड श्रीमंत रावण, 6व्या क्रमांकाचा, त्या रावणानं गुडघे टेकून चक्रवेनाला नमस्कार केला आणि जयपत्र देऊन टाकलं. थोडासा मागचा विचार करा. राजा रावणाला बऱ्याच राजांनी जयपत्र दिले, मी तुम्हाला भिलोय, मी तुमचा आश्रित आहे. अशा बऱ्यापैकी राजांनी सांगितलं, माझं राज्य तुमच्याच कृपेने चालतंय, असं जयपत्र रावणाला देऊन टाकलं. द्वापार युगातला जर प्रसंग पाहायचा झाला तर 22,000 राजे एका राजाचे आश्रित होते. त्याचं नाव होतं जरासंध. हा मारल्याच्या नंतर संपूर्ण संपत्ती पांडवांना प्राप्त झाली. त्याचं नाव होतं जरा नावाच्या राक्षसनीनं ज्याचा सांधा जोडला त्याला जरासंध नावाचा राक्षस म्हणतात. याला आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली होत्या. आणि आस्ती आणि प्राप्ती मथुरेचे राजा कंस, जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तो मामा होता. आणि आस्ती आणि प्राप्ती ह्या अत्यंत भांडकुदळ कर्कशा नालायक मुली कंसाच्या पत्न्या होत्या. त्यांच्या बापाकडे 22,000 राजे आश्रित होते. रावणाकडे किती असतील उगाच कल्पना करा. तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारत देशातले पुराणातले मर्मज्ञ लोक ज्यानं वाचले का, ते भाटूर भुटूर लोकायला मोजितच नाही. ज्याला आपलं पुराण माहीत नाही, आपली संत माहीत नाही, ते कोणाच्याही चपला उचलतील. असं समजायचं मालकानं सोडून दिलेली लापट कुत्रे आहेत. कधी कधी मोठ्यांचा आश्रय घेतला पाहिजे. एवढा मोठा प्रचंड श्रीमंत रावण, ज्याच्याकडे 127 विद्वान होते. 127 विद्वान. आतापर्यंत 127 विद्वान भरताच्या व्यतिरिक्त रावणाच्या व्यतिरिक्त कोण्याच राजाकडे नव्हते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा रावणांचं चरित्र वाचायचे. त्यांना सुद्धा रावणाच्या बाबतीत हेवा वाटायचा की रावण तितका विद्वान होता. चुकला फक्त रावण एका गोष्टीत. रावणाच्या जीवनात 9 गोष्टीचा प्रघात झाला. त्याच्यातल्या 2 सांगतो. एक, रावण अतृप्त होता. म्हणजे 33 कोटी देवता बंदिस्त टाकल्या तरी त्याला असं वाटत होतं आता काय बंदिस्त करावं मी मोठं व्हावं. हे अतृप्त आत्मा. 2 एकरवाल्यानं जर 150 एकर जमीन घेतली ना मामुनी आबा, शांत बसावं का नाही? त्याला वाटते बंद शिवार मॅच घ्यावं आणि सगळ्या लोकांनी माझ्याकडे कामाला राहावं. याला अतृप्त आत्मा म्हणायचं. आणि विश्वाचा मालक एक असा मालक आहे, त्यानं आतापर्यंत संपत्तीच्या बाबतीत तृप्ती ही कोणाचीच होऊ दिली नाही. कुणाचीच होऊ दिली नाही. कुणाचीच नाही. तर रावणाची कशी? रावणाच्या 9 गोष्टीपैकी हा एक सिद्धांत. आणि एक दुसरा सिद्धांत, रावणाला 80,000 सुंदर पत्न्या असताना एका विशिष्ट पवित्र स्त्रीकडे पापात्मक दृष्टीनं त्यानं पाहिलं म्हणून रावणाचा क्षय झाला. 9 पैकी 2 गोष्टी. बाकीच्या घरी गेल्यावर बघत जा. कारण तुम्ही जितकं घरी घरी अभ्यासतान का तितके आमची लोक सुद्धा नीट प्रवचनं कीर्तनं भागवत रामायण सांगतील. तुम्ही सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि एवढा मोठा व्यासंग असताना रावणानं चक्रवेनाच्या पुढे गुडघे टेकलेत.
महाराज एके दिवशी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना सुद्धा रावणाला नमस्कार करावा लागला. अशा काही पुराणातल्या खाचक गोष्टी सांगितल्या लोकांना असं वाटतं गिरगावकराच्याच गोळ्या संपल्या असतील. ऐका, समुद्राच्या तीरावर भगवान शिवजींची स्थापना करायची. जसे वागेश्वरांचं अधिष्ठान आहे तुमच्याकडे, भगवान शिवजीचं महाराज स्थापना करायची. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जंगलात होते, वनवासात होते. अशा वेळेला रामायणातली अधर्यू एक व्यक्ती होती, अत्यंत वयस्क व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंत. आणि जामवंत हे रावणाच्या आजोबाचे मित्र होते. आणि जामवंत स्वयं रावणाकडे गेले आणि रावण सुद्धा 65 खुर्च्याचं सिंहासन उतरून खाली आला. आला नाही आतापर्यंत रावण कोणासाठी नाही आला. रावण फक्त 2च लोकांकरता खाली येत होता, भगवान शिवजी करता. आणि एकदाच आला फक्त जामवंत करता. पुन्हा त्यानं खुर्ची कधीच सोडली नाही. म्हणून रावणाचा क्षय झाला. राजकारणात सुद्धा जे आल्यावर काच खाली करीत नसतात का, त्यांचं असंच होत असतं. मला असं वाटतं हे शिकण्यासाठी काही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. बऱ्यापैकी लोकांना काय वाटतं बारक्या बुरक्यांचं आम्हाला काही कामच नाही. तसं नसतं राजे हो. मोठं सरपण कितीही चुलांगणात टाका, चुलांगण पेटत नसतं परांठे गुरुजी. ही मोठी लाकडं पेटण्यासाठी बारकाल्या काड्या सुद्धा गरजेच्या असतात. म्हणून राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रात सर्वसामान्यांना सुद्धा तितकीच जागा असली पाहिजे, तर तो माणसं गरुडाच्या पंखानं तो माणूस उंच जात असतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र गालाला हात लावून बसले, डोक्याला. जामवंताने विचारलं, प्रभू चिंता को भवा, कशा करता चिंता मग्न? काही नाही म्हणे, भगवान शिवजींची स्थापना करायची ना, आपल्याला पुरोहित पाहिजे. आता जसं दशक्रियाच्या पिंडाकरता उपाध्याय ब्राह्मण आहेत, हे विशिष्ट प्रकारचं कर्मकांडातलं एक गोडसं सूत्र आहे. इदन्न मम भयसितो मजदो जज्ञिरे भयस्थितातियं लुप्तपिंडा भयभासो भयजज्ञिरेन स्विता रक्तचंदनो स्थितः अरक्तपुष्पा स्थितो भयो अंगुष्टादिस्नान भयो गयव्रजनो पिंडो भयस्थितातिः जवादितिलाग्रस्थितम् अयज्ञोपवित अपसव्य सव्यान स्थिता. गोड विद्वान लोक असतात, ती गरज असते आजच्या दिवशी त्या मंत्रोच्चाराची. तसं प्राणप्रतिष्ठा करायची शिवजीची. जामवंतानं सांगितलं, काळजी करू नका, मी ब्राह्मण घेऊन येतो आणि अलौकिक ब्राह्मण आणतो की जगात त्याच्यासारखा विद्वान कोणी नसावा. प्रचंड विद्वान रावण. आणि रावणाने खुर्ची सोडली आणि जामवंतजीचं दर्शन घेण्याकरता वाकला. तेवढ्या अवकाशात जामवंतानं उचललं. अरे, तुम्ही माझ्या पाया पडावा इतकी माझी योग्यता नाही. रावणानं सांगितलं, माझ्या आजोबाचे मित्र आहेत. पण जामवंत म्हणले, मी पशु आहे ना, तुमच्या आजोबाचा मित्र आहे पण मी पशु आहे. मोठी लोक आपल्या दर्जेत राहत होती, याच्याकरता ती मोठी होती, याच्याकरता ती मोठी होती. नाही पडू दिलं पाया. काय काम आहे काकाश्री? आमच्याकडे भगवान शिवजीची स्थापना आहे आणि पौरोहित्य करण्यासाठी ब्राह्मण पाहिजे. रावणानं सांगितलं, तुम्हाला स्थापना करायची, ब्राह्मणाची काळजी? माझ्यासारखा ब्राह्मण असताना कोणाला नेता? पण जामवंत थोडे खिन्न झाले. रावणाने विचारलं, तुम्हाला असं काही वाटतंय का मी काही तुम्हाला मागेल वगैरे? तो विषय नाही म्हणले, पण यजमान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. या यजमान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. आता रावण खिन्न झालाय. रावणाच्या लक्षात आलं, आपण पौरोहित्य करणार पण आपला यजमान आपला विरोधक आहे, कसं पौरोहित्य करायचं? रावणाच्या लक्षात आलं, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, माझ्या आराध्याचं स्थापना आहे, रावणाचं आराध्य दैवत भगवान शिवशंकर होते एक. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आजोबाचे मित्र आलेत, म्हणून मला ही पूजा टाळायची नाही. रावणाने होकार दिला.
पण जामवंत पुन्हा खिन्न झाले. किती प्रचंड व्यासंग होता रावणाचा. 9 गोष्टीनं मातीत गेला फक्त. आणि मग रावणाने विचारलं, आता खिन्न का? काही नाही म्हणे, तुम्हाला तुम्हाला दक्षिणा बिदागी काय द्यावी? रावणानं, पहा किती विद्वान आहे रावण. रावणानं सांगितलं, ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान वनवासात आहे, त्याच्याकडनं दक्षिणा घेत नसतेत. हे विश्वात फक्त एवढं मोठ्या अंतकरणाने. बसा महाराज, बसा, बरे बसा, इथं समोर या, बसा या. हे फक्त रावणानेच पांडा पाडला गुरुजी. त्याच्या अगोदर हा कोणाचा शब्द नाही, फक्त रावणाचा. ह्या शब्दाचं वजन करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पारडच नाही, तराजूच नाही. एवढा मोठा रावण, मोठा. पूजा आटपली. यजमान होस्तिल कंच चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना अक्षिदंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना. त्यावेळेला विश्वाच्या मालकाला दोन्ही हात छातीवर ठेवून रावणाला प्रणाम करावा लागला. बायको ज्यानं नेली त्याला. विश्वाच्या मालकाची पत्नी ज्यानं हरण केली का, त्याला नमस्कार करावा लागला. त्या अर्थी रावण किती मोठा होता कल्पना करा. जगाचा बाप हृदयावर हात ठेवून रावणाला प्रणाम करतोय. महाराज त्याचं कारणही सांगतोय. आपल्या भारतीय वैदिक सनातन संस्कृतीमध्ये पूजेला बसलेल्या व्यक्तीचं जर लग्न झालेलं असेल तर त्याची पत्नी त्याच्यासोबत असावी, असा पुराणाचा पायंडा आहे. मी एखाद्या वेळेस शास्त्राला फारसं मानणार नाही, माईकवर बोलतोय, कारण शास्त्र 2 तोंडाचं आहे. म्हणून तुकोबारायने शास्त्राला तितकं मानलं नाही. शास्त्र 2 तोंडाचं आहे. वडील गेल्याच्या नंतर 13वा करा हे शास्त्र सांगते, आणि 13व्याचं अन्न विशिष्ट प्रकारच्या लोकांनी जेवू नये हे शास्त्र सांगते. मग त्या लाडूवर, त्या चपात्यावर, त्या बुंदीवर म्हशी बांधायच्या का? शास्त्र माणसाला असं सोडून देते, काय करावं काही कल्पना सुचत नाही. शास्त्र असं मोकळं सोडते, व्यसन काढून घेतलेल्या बैलासारखं. पुराण तसं नाही. पुराण असा ठोका मारतंय अविनाश महाराज, त्याचे तुकडेच 2 करते. चल हे कर, हे करू नकोस. म्हणून पाहावे पुराणी विचारोनी. वारकरी संप्रदायानं पुराणाला मान्य केलं. ज्याला विश्वास नाही का त्यानं पुराणात बघायचं. तुकोबारायचा सिद्धांत आहे तो. रावणानं विचार केला, चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव खराब होईल. म्हणून रावणानं स्वतःच्या 6 पत्न्या पाठिल्या, एक विमान पाठिलं. आपण बसतो ते नाही, डोक्यातूनही काढून टाका. आपण फक्त ते पुराणातच बघायचं. त्या विमानापैकी एक विमान पाठवलं, 6 पत्न्या पाठवल्या. त्याच्यात एक लक्षात ठेवा, मंदोदरीला पाठवलं नाही. कारण रावणाला शंका होती, मंदोदरीला प्रभू रामचंद्राचे संस्कार इतके आवडत होते, म्हणून मंदोदरीने रावणाला जीवनात एकच शब्द वापरला, तयाची आस्तुरी. आस्तुरी म्हणजे पत्नी, देऊन टाकावी. हा शब्द रावणाच्या पक्का लक्षात होता. आदा कदा सीतेचं ते वैभव, कारण सीता आईसाहेब फार मोठ्या प्रचंड विलीन झालेल्या होत्या प्रभू रामचंद्राविषयी. किती विलीन. जेत सीते जीवस्ती गडे, राम राम स्मरती झाडे. ज्या ठिकाणी सीताईसाहेब बसल्यात ती 100 फुटापर्यंत, कळावं म्हणून 100 फूट म्हणतोय, किती फूट ते मलाही सांगता येणार नाही, कारण मला तो पुरावा सापडला नाही. पण मालकांचं वाक्य, पैठणच्या मालकांचं, ती जागा तिथपर्यंत राममय होत होती. आणि त्या जागेत जो कोणी पुरुष जाईल का रामाच्या व्यतिरिक्त, तो नपुसक होत होता. स्थान क्लिंब्याति भय व्याप्त हान पुरुषार्थ गतज्जायते हे नैवम गिरगावकर लिखितम. हे काय तुमचं आमचं वाक्य नाही, त्याचा पुरुषार्थ संपत होता. महाराज मंदोदरीला हेच विचारायचं होतं सीतेला, की तू ज्या ठिकाणी बसतीस त्या जागेवर जर एखादा नर गेला, पुरुष गेला, तर त्याचा पुरुषार्थ संपत आहे. म्हणजे माझ्या मालकानं तुला आणलंय कशा करता. आणि रावणाला हे मंदोदरीपर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं, म्हणून त्या 6 पत्न्यापैकी रावणानं तिला नेलं नाही. ह्या 6 पाठवल्या, विमानात बसवलं, सीताईसाहेबाला आणलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या बाजूला सीताईसाहेब बसल्या. महाराज प्रभू रामचंद्राचे डोळे रडत नव्हते हो, अंतःकरण रडत होतं.
काय रावणाची कृपा आहे, माझ्या शिवजींची स्थापना करतोय, भगवान वाघेश्वराची स्थापना करतोय, भगवान रामेश्वराची स्थापना करतोय, आणि माझ्या पत्नीला ज्यानं हरण केलंय त्यानं पूजेकरता मांडलं. ही रावणाची विद्वत्ता होती. रावणाला 33 कोटी देवांचा राजा इंद्र, ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत. आपल्याकडे मंत्र्यांना एक एकच होता वाटते, आता तो पण नाही. 222 दिवे ज्याच्या गाडीला होते, तो 33 कोटी देवांचा राजा रावणाला प्रणाम करत होता. एक सोपी गोष्ट सांगू, मला जसा यजमानांच्या वतीनं महामुनी आबांनी हार घातला, तसा इंद्र रोज रावणाला हार घेऊन येत होता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती दोन्ही पुढचे पायाचे गुडघे टेकून रावणाला सोंडेनं मुजरा घालीत होता. ही रावणाची अजून एक शक्ती पहा. रावणाकडे वरून सडा टाकायला येत होता. रावणाकडे चंद्र, रावणाची एशी होता, कूलर होता, फॅन होता. निशापती भय व्याप्ती वरुतान स्वेदाती कायाहा यत निशापती जायते विंझनस्ततेव चहा. इंधन म्हणजे वारा, चंद्र वारं घालायचा, एवढा मोठा रावण. पण लक्षात ठेवा, 127 ज्याच्याकडे सैन्य आहे त्याच्या पुढे रावण गुडघे टेकून प्रणाम करत होता. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातले राजे. श्रुती नावाची पत्रकार आली आणि त्या पत्रकारने विचारलं, चक्रवेन महाराज, आपल्याकडे लंकेचा राजा प्रणाम करत होता, काय सिद्धांत आहे, असं तुमच्याकडे काय आहे? चक्रवेनानं सांगितलं, मला उत्तर देता येणार नाही. रावण माझ्या काय पाया पडतो कशा करता, कारण रावणाच्या अंतकरणात एक कपटाची बॉटल होती, आणि कपटी माणसाचं मनच कळत नसतंय. ते आपल्यासाठी ररडा तरी कशा करता ररडा हे कळतच नसतं, कारण ते मुळात कपटी असतोय. त्याचा रडण्याचा पण स्वार्थच असतो. म्हणून विश्वात तुम्ही एखाद्या वाघाला जिंकू शकता, कपटीला जिंकूच शकत नाहीत, कारण कपटीकडं इतक्या जागा असतात, ते लगेच पलट्या मारित असतं. उत्तमरावजी, आणि रावणाकडं कापट्य होतं. रावणाकडं 6 लोक इतके कपटी होते की मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं हुबेहूब डोकं गेलं आणि सीतेच्या पुढं कापून ठेवलं. त्याच्यातून रक्तस्राव सुद्धा होतोय. सीतेनं स्पर्श नाही केला. रावणाच्याच लोकांनी गालाला हात लावल्याच्या नंतर खळी पडत होती. अहो, पुतळा तयार केलाय, पुतळा. आपण कपड्याच्या दुकानात पुतळे पाहतो, हुबेहूब माणसांसारखे महिलांसारखे दिसतात, पण जर त्यांना स्पर्श केला तर ते काठीण्य आहे ना, त्याच्यामध्ये ते जड आहेत ना. तर रावणाकडं 6 कपटीपैकी एक इतका मायावी कपटी होता की त्याने हुबेहूब चेहरा केला. ह्या चेहऱ्याला बघून जगज्जननी सुद्धा थकीत झाली. पण त्या एकच चूक केली त्या कपटीनं की प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब असा गालावर आलता. आणि सीताई साहेबाला आता कोणाला आपल्या मालकाचं डोकं कापून आणले, त्यावेळेला त्या देशातली स्त्री आहे, ती पवित्र स्त्री, भावनिक आहे. पण त्रिजटेनं सांगितलं, सीते, क्षत्रिय एक असा व्यक्ती असतो की तो मरताना रडतच नसतो. आणि राम तर क्षत्रिय, डोकं कापल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्यातून पाणी येत असेल तो राम कसा, आणि राम असेल तर क्षत्रियाच्या कुळातला कसा? मग सीतेची भावना थोडीशी शांत झाली की आपल्या मालकाचं डोकं नसेल. तरी त्रिजटेला सांग, म्हणजे हे कपटी लोक रावणाकडे होते. रावणाकडे विद्वान पण 127 होते बरं का. ज्या विमानात सीतेला बसवलं होतं का, ते विमान इतकं प्रभावशाली होतं की सीतेला त्या दिवशी कळालं की राम जिवंत आहेत. त्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्यावर डोळ्याचं पापण लवतं, इतक्या वेळात विमान जळतंय. आणि सीताई साहेब बसल्याच्या नंतर विमान जळत नाही. याच्यावरून असा सिद्धांत झाला की राम जिवंत आहेत. हे त्रिजटेने सांगावं. त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. एवढा प्रचंड विद्वान रावण. आणि त्या रावणानं गुडघे टेकले. चक्रवेनानं सांगितलं, श्रुती माते, तुम्ही स्वयं रावणाला विचारा
की चक्रवेन हा छोटासा राजा आहे, लहानसा राजा आहे. आपल्या जिल्ह्या एवढं राज्य होतं. आपला एखादा जिल्हा असतो का? पुणे असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, आमचा परभणी असेल, एका जिल्ह्या एवढं त्याचं राज्य. आणि तेवढ्या मोठ्या छोट्याशा राजाला रावण गुडघे टेकून, ते पण समुद्रात, 16 प्रधानासह. रावणाला 16 प्रधान होते. एवढ्यान देखता रावण प्रत्यक्ष बरं समुद्रात नमस्कार करतोय. कोणाला? प्रभू रामचंद्राच्या सासऱ्या देखता. समुद्र हा पंढरीतल्या मालकांचा सासरा आहे, लक्ष्मी सागराची कन्या आहे. या सगळ्यां देखता उजागर रावण गुडघे टेकतो. श्रुती स्वयं रावणाकडे गेली आणि श्रुतीने रावणाला प्रश्न केला, लंकेश, जगातली पहिली पत्रकार बरं, श्रुतीसारखी धाडशी पत्रकार जगात एक सुद्धा झालेली नाही. एक सुद्धा नाही, एक सुद्धा नाही, एक सुद्धा नाही. आपलं नशीब बी तितकं गोड नाही, तसं होणारं नाही कोणी. श्रुतीच होती. आणि मग त्या श्रुतीने प्रश्न केला की आपण चक्रवेनाच्या पुढे गुडघे टेकावे. या विश्वात फक्त 9च लोक होते की प्रचंड व्यासंग ज्यांचा आहे ते गुडघे टेकत होते. यवनांचा राजा, 6 पातशाहीपैकी एक पातशाही होती, तरी पण तो शंभू राजांच्या पुढे गुडघे टेकले होते. कवी कलशांनी सांगाव, हा एक राजा. बाकीचे घरी गेल्यावर बघा. आणि चक्रवेन राजा आहे ज्याच्या पुढे रावण गुडघे टेकतो. रावण. श्रुतीने विचारलं कारण काय? रावणानं सांगितलं, चक्रवेन एक असा राजा आहे, प्रजेसाठी प्राप्त झालेला निधी, प्रजेसाठी प्राप्त झालेला निधी तो प्रजेसाठीच खर्चित होता. त्याच्यातली फुटकी कवडी सुद्धा स्वतःच्या संसारात वापरली नाही. म्हणून 9 लोकांपैकी चक्रवेनावर पृथ्वी प्रेम करत होती. 9 पैकी एक धर्मराजा आहे. धर्मराजाच्या रथाची चाकं घासत नव्हती. सत्यवादी राजा होता. एक हरिश्चंद्र राजा आहे, एक न्यायी शिबी राजा आहे आणि एक चक्रवेन राजा आहे. एवढे लक्षात ठेवा, बाकीचे पुन्हा बघू. आणि म्हणून ह्या चक्रवेनानं जे मनात आणलं ते होतंय. त्यानं एक लंकेची प्रतिकृती केली आणि ती जर समुद्रात टाकली तर खरी लंका समुद्रात पडते. एवढा मोठा भक्तीचा व्यासंग चक्रवेनाचा होता. म्हणून मी त्याच्या पुढे गुडघे टेकत होतो. श्रुतीचे डोळे भरून आले. काय पत्रकार होती श्रुती. श्रुतीचे डोळे भरून आले आणि लंकेशाला विचारलं, लंकेश, खाली नाही विचारलं, वरे, एवढा मोठा व्यासंग तुमचा असताना तुम्ही चक्रवेनाला नमस्कार करता. तुम्हाला जावं लागलं, ठीक आहे, तुम्ही चक्रवेनापेक्षा लहान आहात, पण तुमच्यापेक्षा हजारो पटीनं चक्रवेन मोठा आहे. की सूर्यवंशातले राजे चक्रवेनाचा आदर्शवाद घेत होते, आदर्श घेत होते. राजा अजराजा, राजा दशरथ, कालांतरानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सुद्धा चक्रवेनाचा आदर्श घेतला. मग या सृष्टीचा करता, जगाचा बाप तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि आपला कोण्या दिवशी हा विधी करायचा आहे. आता जो विधी चालू आहे का, हा विधी आपला कोण्या दिवशी करायचा, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो जगाचा बाप सुद्धा चक्रवेनाचा आदर्श घेत होता. राजेहू, त्या चक्रवेनाला सुद्धा थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. त्या चक्रवेनाला सुद्धा जावं लागलं. कल्पना करा, त्याच्या चक्रवेनाच्या जर आयुष्याची माळ तुटली असेल तर स्वर्गीय आनंदराव आप्पा, पांडुरंग जगताप यांच्याही आयुष्याची माळ आज 10 दिवसापूर्वी तुटली. हे निमूटपणे मान्य करावं लागेल. गोडसा व्यासंग त्यांच्या जीवनात. या विश्वातली सर्वात मोठी स्वायत्त संस्था, जिचा नियम, जिचा विचार, त्या संस्थेने घेतलेला निर्णय देशाच्या पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला मान्य करावं लागतं. अशी स्वायत्त संस्था एकच आहे, तिला ग्रामपंचायत म्हणतात. आणि त्याही आधिपत्यामध्ये स्वर्गीय आनंदराव आप्पा गोडसं जीवन जगले. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात शेतीशी नाळ असलेलं कुटुंब. आयुष्याची माळ तुटली, हे लोकातली यात्रा सोडावं लागली. या विश्वात फार 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 आपण किती काही बसू शकत नाहीत त्यांच्या पासंगाला, तीही लोक जात राहिली.
संतांचा जर व्यासंग पाहला तर विश्वाचा बाप त्यांच्या पुढे नमतो, त्यांनाही थांबता आलं नाही. स्वामी रामकृष्ण परमहंस महाराज जे सिद्ध पुरुष होते. स्वामी रामकृष्ण परमहंस एका घरी गेले. आता जे बाळ रडतंय का, असं एक बाळ रडत होतं. थोडा वेळ नाही, 7 वर्ष झाल्यापासून 7 वर्ष अविनाश बुवा रडत होतं. झाल्यापासून 7 वर्ष सारखं रडायचं. नाना प्रकारचे वैद्य पाहिले, हाकीम पाहिले, जोगी पाहिले, राजवैद्य पाहिले. म्हणजे पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणायचे. आजही वैद्यकीय क्षेत्र म्हणतातच ना. ही सगळी काही पाहिली, पण त्या मुलीचा आजार जात नाही. रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला तिथे गेले आणि तिच्या जिभेला फक्त नुसतं बोट लावल्याबरोबर डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकते, एवढ्या टायमात 7 वर्षाचा आजार नाहीसा झाला. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद महाराज, एवढा मोठा 7 वर्षाचा आजार स्वतःच्या भक्तिसूत्रावर दिली चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा, स्वतःचं पुण्य वंजळभर त्या मुलीसाठी सांडलं आणि त्या कुटुंबातल्या लोकांचा त्रास मुक्त केला. ही ज्यांच्यात ताकद आहे ते रामकृष्ण परमहंस, त्यांनाही थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येरवाउगा पसारा. या भारत मातेत, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये फारसा मोठा व्यासंग आहे. माझ्या जीवनात एक संन्यासी वाचले मी, मला पाहायला नाही भेटले. माझा 83चा जन्म आहे. ते अगोदर शिवस्वरूप झाले. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी नावाची संन्याशी. हे कीर्तन ऐकायला बसले. ते कीर्तन महाराष्ट्राच्या मातीतील दर्जेदार वक्त्याचं कीर्तन होतं. कीर्तन कसं असावं, कीर्तनाच्या मर्यादा काय आहेत अविनाश महाराज? आता सध्या वादळ सुटलेलं आहे आणि एक वादळाची चूक नाही हो. यांच्या आपल्या माझ्या कुठल्याही कीर्तनकाराच्या पुढं बसलेला 2% जो वर्ग आहे का, तो प्रचंड श्रीमंत चुकीच्या पैशानं झालेला आहे. म्हणून त्यांची जी चुकीची पैसे आहेत का, ते चुकीच्या नालायक लोकांकडे जातात. त्या महाराजाला दोष देऊ नका. ह्या 2% हरामखोरायला नरक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. कारण माणसं इतके स्तुतिप्रिय झाले, इतके स्तुतिप्रिय झाले की त्यांना ते कीर्तन काय केलं ते काहीच नाही. फक्त माझी स्तुती, मला चोंबाळा. अरे तुला बायको नीट बोलत नाही आणि तुला चोंबाळल्याच्या नंतर तू आम्हाला पाकिट देतो, त्या पाकिटानं आमची आम्हाला हानीन त्या पाकिटाच्या बळावर. हे वक्त्यानं तरी थोडंसं ध्यानात ठेवलं पाहिजे. स्तुती एक अशी व्यक्ती आहे की स्तुतीचं लग्नच झालं नाही. गुरुजी स्तुतीचं लग्न झालं नाही का? कारण स्तुती संतांना आवडत नाही. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी. स्तुती संतांना आवडत नाही आणि स्तुतीला माझ्या तुमच्यासारखे येडपट आवडत नाहीत. म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. आता स्तुती कुठे माहिती आहे का? वक्त्याच्या जिभेवर. माननीय, आदरणीय. अरे एकादशीच्या दिवशी धाब्यापुढे गाडी होती त्याची आणि त्याला तू कीर्तनात आदरणीय म्हणायलास, त्याला कीर्तनात माननीय करा. तू संसार तुझा खालून पेटन, खालून. रावणाचा वरून पेटला होता, तो खालून पेटन. मर्यादा आहेत आपल्याला महाराज, नियम आहे, नियम आहे. दर्जेदार वक्त्याचं कीर्तन चालू होतं. ते कीर्तन ऐकायला धीरजगिरी नावाचे संन्यासी होते. मला वाटतं मी घारगावला सांगितलं होतं. कीर्तनाची परंपरा होती, सूर्य मावळला की जय विठ्ठल घ्यायचं. आणि मग सूर्य मावळणार होता. धीरजगिरींच्या लक्षात आलं कीर्तन ऐकावं असं वाटते. मांडीखालचा चिमटा काढला आणि असा खटकन वाजिला. वाजल्याबरोबर त्याचा संकेत सूर्याला सांगितलं की लक्षात ठेव, मला कीर्तन ऐकायची ओढ आहे, मला भूक लागलेली माझ्या कानाला, थोडीशी दमधर. आता 4-2 पुस्तकं वाचलेली माणसं ही मान्य करा, नका करू, काय घेणे त्याच्यात, काय करू. आपल्याकडं अशी गावंढळ माणसं झालीत म्हणूनच धर्माला कलंक आहे. हो, तुम्ही बाकीच्या संस्कृतीत बघा, मुस्लिम बांधवामध्ये एकही त्यांच्या मौलानं सांगितलं की बरोबर सगळी माणसं ठामपणे निर्णय घेणार. आपल्याकडं नाना प्रकारचे दावा करायचाच कशाला, दाव्यानं होतंयच काय, वास्तूचा संबंधच काय, मंगळसूत्र घालायचंच कशाला, इचू बांधतो ग गळ्यात बायकोच्या.
असे ना कुंकू लावायचंच कशाला? कपाळ काय गंध लावण्यासाठीच दिलंय का? मला असं वाटतं यांनी देवाला एक म्हणलं पाहिजे, मला जनावर कर, मला बैल कर, मला म्हैस कर, मला शेळी कर, मला मुंगूस कर, मला वाघ कर, मला सिंह कर, असं म्हणलं. आपण मानवी जीवनात आलोत ना, याच्याकरता आपल्याला नियम दिलेत. ते प्रत्येकाचा वेगवेगळा भिन्न 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 विचाराचा पगडा आहे. आणि सूर्य थांबल्या गेला, कीर्तन आटपलं, सगळी माणसं जेवून आपोआपल्या घरी गेली. आणि कीर्तनकार होते श्रीगुरु ठाकूरबुवा. किती मोठी व्यक्ती असावा. आता उद्याला प्रस्थान आहे 19:20 देहूतल्या मालकाचं आणि आळंदीतल्या मालकांचं प्रस्थान. एक दिवसाचा फरक, एक आधी एक दुसऱ्या दिवशी. तर आळंदीतल्या मालकांचा अश्व रस्त्यानं जेवढी रिंगण होतेत का, त्याच्यापैकी एक रिंगण श्रीगुरु ठाकूरबुवाच्या समाधीपाशी होते. आळंदी ते पंढरी पालखी महामार्गावर श्रीगुरु ठाकूरबुवांच्या समाधीपाशी एक अश्वाचं रिंगण होतंय. महाराज ठाकूरबुवांचा अश्व एकादशीच्या दिवशी वैरण खात नव्हता. तुम्ही हरभऱ्याची डाळ ठेवा, तुम्ही गूळ ठेवा, तुम्ही मका ठेवा, तुम्ही काही ठेवा, तो एकादशीच्या दिवशी खातच नव्हता. महाराज श्रीगुरु ठाकूरबुवाची परंपरा, त्यांचा घोडा ज्या दिवशी पाण्याला किंवा चाऱ्याला तोंड लावित नाहीत ते त्या दिवशी एकादशी धरत होते. ते पंचांग पाहतच नव्हते. आपलं कधी कधी तरी चुकतंय. मी पाहुण्यांकडे चहात बिस्किटच खाल्लं, माझी एकादशी सुटली. बैल आहेस का तू? तुला कसं काय कळलं नाही आजची एकादशी? नाही, पाहुण्यांकडे बिस्किटच खाल्लं. काय येडपट आहे का तू? काय कोंबडी आहे का काय? कुठं वीज खायला आणि चुची लावायला? मूर्खपणा आहे ना. आपण बुद्धिजीवी माणसं असताना असं चुकतो. लक्षात घ्या, श्रीगुरु चातुर्मासी महाराजांची परंपरा फार मोठी परंपरा, 300 वर्षाची परंपरा, की ज्यांच्याकडे श्रीगुरु ज्ञानोबारायांनी प्रसादाचं पात्र दिलं. आज त्यांच्याकडे ते पात्र आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्यांच्या पूर्वजांना लाडूचं पात्र दिलं. ते पात्र अजून त्यांच्याकडे आहे, ते मंदिरात होतं. म्हणजे ज्यांच्याकडे प्रत्यक्ष समाधीधन ज्ञानोबाराय सुद्धा प्रसादाचं पात्र देतात. ती परंपरा किती मोठी असेल कल्पना करा ना. आणि त्या परंपरेतलं डोंगरोजी नावाचं कुत्रं, त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. आपली परंपरा किती मोठी, कधी बी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण किती मोठ्या परंपरेतले आहेत. 10-15 हजाराची गाडी घेतली, चावी हातात घेतली, फिरू लागला अशी, मी गाडी घेतली, सटकन चावी निष्ठली, दुसऱ्याच्या डोळ्याला लागली, झालं ते आंधळं. अरे 12 लाखाच्या गाडीत इतका फुगला, 25 लाखाच्या गाडीत तुला एवढा गग्गा आलाय. या देशातली संत विमानात बसत होती, विमानात, त्या पण ह्या टपऱ्या नाही. कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, पेटी बांध लो, असं विमान नाही. तुझं चित्रकुटी होनी येऊनी, मार्गी उद्धरिले शिमुनी, शरभंगू जाता विमानी, म्यारे प्रार्थोनी पुशिले. लावर चित्र सशे धरणाराची पोरगी ते विमान थांबवती. ते विमान मुनिश्री शरभंगूचं होतं. या शरभंगूच्या पायावर जगाचा पाप मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र लोटांगण घालीत होते. किती मोठी ही परंपरा आहे आपली. डोंगरोजी नावाचं कुत्र्याचं नाव. घोड्याकडनं इकडे आलोय, पुन्हा वापस जातोय. मला फक्त बोट करा बरं, वेळ संपल्याच्या नंतर. तुमचं आटपलं की मला सांगा, कारण नंतर बऱ्यापैकी लोकांच्या आदरांजल्या होत असतात. ते डोंगरोजी नावाचं कुत्रं एकादशी धरायचं. आज त्या परंपरेतला नेहमी अनवा नावाचं गाव, मी रात्री तिकडंच होतो. आदरणीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कीर्तन होतं. ते करून सकाळी सकाळी महामुनी आबाकडे 6 वाजता आलो, स्नान केलं, इकडं आलो. तर अनवा नावाच्या गावाहूनच गेलो मी खाली उतरलो. रात्रीचा वेळ होता आणि त्या अनवा नावाच्या गावाच्या रोडलाच हात लावला आणि कपाळाला हात लावला. आमचा ड्रायव्हर म्हणला, इथं कोणता देव आहे? म्हणलं, इथं इतका मोठा देव आहे. आमच्यासारख्यानं चुका करणाऱ्या महाराज लोकांनी इथल्या कुत्र्याचा आदर्श घ्यावा, इतका मोठा देव आहे, इतका मोठा देव आहे. कारण चातुर्मासी महाराजांचं कुत्रं एकादशी धरत होतं. आज तिथली परंपरा आहे, कुठल्याही समाध्यांचं दर्शन आधी घ्यायचं नाही, आधी डोंगरोजी कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि मग मधल्या साधूंचं दर्शन घ्यायचं. ही परंपरा होती महाराज, परंपरा. इतका मोठा आदर्शवाद महाराज. ह्या लोकांचा परमार्थ किती टोकाचा असेल. यांनी कुत्रं परमार्थात आणलंय, कुत्रं 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 परमार्थात आणलंय.
अविनाश महाराज आपल्या लोकांना वाटते परमार्थ मोठा झाला, नाही, डोक्यातलं काढून टाका. परमार्थाची फक्त रुंदी वाढली. उत्तमरावजी, परमार्थाची फक्त लांबी आणि रुंदी वाढली, खोली वाढलीच नाही. खोली वाढलीच नाही. खोली वाढली कधी समजेल माहिती आहे का? तुम्ही किती सुधारता ते नाही म्हणायचं. खोली परमार्थाची त्या दिवशी वाढली की भजन करणाऱ्यानं तंबाखू खाचीच नाही, मग म्हणायचं परमार्थाची खोली वाढली. मृदंग वाजिणाऱ्यानं तंबाखू खायचीच नाही, मग म्हणायचं परमार्थाची खोली वाढली. आणि कीर्तनकारानं तो वासही घ्यायचा नाही. चालू कीर्तनात इकडं जर थुत असेल तिला, याची लायकी काय लोकांना कीर्तन सांगायची? पाकिट देणाऱ्याला नरक. तुम्हाला वाटते का आम्ही व्यसन तुटलेल्या बैलासारखे मोकळेत? दोघा अशी पतन सारिकेची. कारण शिळीला कळते बेसरामाचा पाला खाऊ नये. तुम्हाला किती मोठा बुद्धिजीवी मेंदू दिलाय, तुम्हालाही कळावा चांगला कोण वाईट कोण. ही क्रांती. मग नंतर आम्ही निर्वेशनी झाल्याच्या नंतर मग आपल्या बायकांनी तंबाखू सोडावा, पुरुषांनी तंबाखू सोडावा, कोणी विडी सोडावा, कोणी गुटखा सोडावा. हा जो भाव आहे हा नंतरचा पुरुषार्थ. बसा राहुल, कुत्र्याला परमार्थात आणलं. बघा इकडे या ठाकूरबाच्या परंपरेकडे. श्रीगुरु ठाकूरबाच्या परंपरेतला आशो एकादशी धरायचा. या महाराष्ट्राच्या मातीतले प्रतिज्ञानोबर आहे श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज. ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले का त्यांनी छाती ठोकून सांगायचं, मी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं दर्शन घेतलंय. एवढा प्रचंड भक्तीचा व्यासंग श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा होता. राजराजेश्वर शास्त्री लोटांगण घालीत होते, ज्यांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती. एवढा प्रचंड वेदाचा विद्वान व्यक्ती रंगनाथ गुरुजींच्या पुढे लोटांगण घालायचा, किती मोठा पुरुषार्थ असेल गुरुजींचा. या या अविनाश महाराज, आपण केलेला परमार्थ, आपण केलेली कीर्तन किती मोठी आहे ती कशावरून लक्षात घ्यायचं माहिती आहे का? गुण आला पाहिजे. डॉक्टरनं पेशंट दुरुस्त करून घरी पाठवावा असं समजायचं. आपल्याकडची विद्वत्ता प्रचंड आहे. श्री गुरु रंगनाथ गुरुजींचं एकच कीर्तन वाळवंटात ऐकलं. वाळवंटात श्री गुरु लवटे बाबा. श्री गुरु लोटे बाबांचं, लोटे बाबांनी एकच कीर्तन ऐकलं श्री गुरु रंगनाथ गुरुजींचं. एकच 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 एकच. बसा. पंढरपूरहून घरी आले, मामांना बोलून घेतलं. लोटे बाबा याच्याकरता म्हणते त्यांच्या हातात फक्त तांब्या होता. त्यांनी एवढा मोठा सप्ताह केलता, एवढा मोठा सप्ताह. मला वाटतं 55 का 56 क्विंटल गावरान तूप पंक्तीला वाढायला होतं आणि कधी पैशाला हात लावला नाही. हीच लोक मोठी असतात. महत्व हरवी चातुर्य लपवी. हो. मामांना बोलून घेतलं आणि सांगितलं, मामा मला गुरुजींची सेवा करायची. मामा म्हणले, अरे तू लग्न केलंस? असू द्या म्हणले, मला फक्त हळदीचा डाग आहे, अजून पत्नीला स्पर्श नाही, तिचं लग्न कोणासोबत लावून द्या. ती बाई तयार झाली. मालकाचा स्पर्श नव्हता, फक्त हळद अंगाला होती. पण तिने एक प्रश्न केला, काय हरकत नाही, तुम्ही लग्न केलं, आता नका म्हणता, माझ्यात काही दोष, एका तिळा इतका दोष नाही, फक्त तुझ्याशी प्रपंच केल्यावर मला गुरुजीची सेवा घडणार नाही. आपण नंतर करू ना. नाही म्हणले, पुढचा जन्म जर मला माणसाचा नाही भेटला तर मी गुरुजीची सेवा कशी करीन? मग मला संसार करण्याची तुमच्यासोबत इच्छा आहे. वाक्य काय वापरलं? माफी मागून सांगतोय तुम्हाला. माझं वय नाही ते वाक्य वापरायची, तरी पण तुमची माफी मागून वाक्य वापरतोय. श्री गुरु लोटे महाराजांनी सांगितलं, पुढच्या जन्मात जर तू कुत्री झाली, मी कुत्र झालो, तर संसार करता येईल, पण गुरुजीची सेवा पशुच्या योनीत करता येत नाही. एका कीर्तनाचा पुरुषार्थ, याला म्हणायचं कीर्तनाचा पुरुषार्थ. एका श्री गुरु साहेबराव महाराजांनी एक कीर्तन ऐकलं आणि पत्नीला सांगितलं, माय शब्द वापरला, माय माय माय. महाराज हे माईकवर तर कोणाला चांगलं बोलता येते. लोकनाट्यातले लोकही तुम्हाला कुठं शिव्या देतात? आम्ही देत नाहीत. माईकवर बोलतात म्हणजे फारच चांगले असतात असतलं काही विषय नाही. कर्तृत्वात जे आणतात ती माणसं मोठी असतात. हो. श्री गुरु साहेबराव महाराजांचं लग्न झालं. महाराज हा किती मोठा व्यासंग, तुटला आयुष्याचा दोरा. मग स्वर्गीय आनंदराव आप्पांना जावं लागलं, हेच निमूटपणे मान्य करायचं. किती मोठ्यांना जावं लागतंय. साहेबराव महाराजांचं दर्शन झालं. पहिला दिवस आहे. पत्नीला माय म्हटले. 12 वर्षाच्या नंतर तिचे वडील वारले, त्या माऊलीचे. अंत्यविधी करता वडिलाच्या गेल्या, परत आल्या, बांगड्या वाजल्या.
आणि साहेबराव महाराजांनी विचारलं, माय आलात? हो म्हणे, मी आले. तुमचे वडील गेलेत, आज तुमच्या वडिलांचा अंत्यविधी झालाय, उद्या परवाला आस्थीचा कार्यक्रम आहे, आस्थी संचयाचा कार्यक्रम आहे, राखेचा कार्यक्रम आहे, सावडायचा कार्यक्रम आहे, गंगेत तुमच्या बाबांची राख टाकायची, तुम्ही इकडे आलात कसा? मान खाली घातली आणि त्या पवित्र पत्नीनं नवऱ्याला एकच शब्द वापरला, आत्तापर्यंत 14 वर्ष झालेत तुम्ही मला माय म्हणतात, मग तुम्ही जर मला माय म्हणत असाल तर माईनं लेकराला उपाशी ठेवून माहेरात कसं थांबायचं? हा भक्तीचा पुरुषार्थ आहे महाराज. रंगनाथ गुरुजीच्या एका कीर्तनाचा पुरुषार्थ, एका एका एका. प्रचंड महाराष्ट्रभर इतक्या मोठाडपणानं मी गावं सांगितली, 6072 गावं सांगितली. असा पुरुषार्थ सांगणं म्हणे गिरगावकराला एखादा नाही. काय माय व्याली तो पुरुषार्थ आमच्यात असतो का? म्हणून तुम्हाला सांगतो, हिशोबात मागं लाग जा जरा. ज्याच्याकडे भक्तीचा व्यासंग गोड आहे का, अशा लोकांचे पाय धर जा. कोणाही महाराजाच्या पाया पडायचं नाही. पायच पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडा. तुम्हाला वाटतं का महाराज चांगलं करील? काय करील? एका महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. त्या बाईने विचारलं, त्या महाराजाने विचारलं, बाई माझ्या पाया पडायला तुम्ही मुलाला का आणलं? नाही म्हणले, माझा मुलगा 3 वर्ष झालं पहिलीतच आहे, तुमच्या पाया पड्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले, 20 वर्ष झालं माझ्याच पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहे. आता ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते तुमचं पोट्ट नीट करीत असतं होय. तुमच्या गोळ्या संपल्यात, तुम्ही कोणाच्याही पाया पडता. ललाटम प्रपटले वशा यत पदन्यासा भय पदाच्युता स्थितायाम यत पापाग्नो भय स्थिता. मूर्खांचं दर्शन घ्यायचं नाही, कारण त्याचे जे सेन्स असतात तुमच्या भाषेतले सांगतोय ते तुमच्या डोक्यात येत असताना आणि तुमच्या डोक्यातली सद्विचाराची बुद्धी मातीत जात असते. म्हणून पाया पडत असताना दर्जेदार व्यक्ती पाहायला पाहिजे. सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या. गेले असतील तर त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. त्या प्रतिमा तुम्हाला आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तया कुळा. जो वाडवडीला आशीर्वाद देत असतात का, तो जगातला कुठलाही महाराज देत नसतो. हा श्री गुरु साहेबराव महाराजांचा पुरुषार्थ, हा श्री गुरु लवटे बाबांचा पुरुषार्थ, हा चातुर्माशी महाराजांचा पुरुषार्थ. कुत्रे एकादशी धरते. या इकडे ठाकूरबाच्या परंपरेत त्यांचं घोडं एकादशी धरत होतं. पंचांगकर्त्याचे वाद मिटवले घोड्यानं. एका पंचांगकर्त्यानं आजची टाकली, एकानं उद्याची एकादशी टाकली स्मार्थ. आणि भागवत एकादश असती, पण ती एकादशी तशी नव्हती. धरायची कोणी? संभ्रम पडला वारकऱ्यांचा. तो एकादशीचा वाद श्रीगुरु ठाकूर महाराजांच्या घोड्यानं मिटवला. आणि त्या ठाकूरबांचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी नावाचे संन्यासी बसले. इथपर्यंत आलतो ना. धीरजगिरी नावाचे संन्यासी ते कीर्तन ऐकण्यासाठी बसले. आणि ठाकूरबांनी विचारलं, मला असा वेळ जास्त झाल्यासारखं वाटतं. तर ते स्मित हसले गालातली गालात. मोठी माणसं असतात महाराज, कमी बोलतात, काम जास्त असते. आणि धीरजगिरींनी सांगितलं, महाराज तुमची वाणी इतकी पवित्र होती, ती ऐकत असताना कितीतरी ऐकावंच वाटत होती. म्हणून मी सूर्याला थांबितलं, थांब थांब. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. महाराज त्या धीरजगिरीची पॉवर किती असेल, अधिकार किती असेल. आणि हे धीरजगिरी ज्यांचं कीर्तन ऐकताना आनंदित झाले, त्या कीर्तनकाराचा दर्जा किती मोठा असेल. पण आज त्याही कीर्तनकाराला थांबता आलं नाही, या धीरजगिरीला सुद्धा थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा. महाराज ठाकूरबांची पत्नी चौघांच्या खांद्यावर असताना, अंत्यविधीला 3 देव होते, ब्रह्म विष्णू महेश, तिन्ही माणसाच्या रूपात होते. तिनं खांद्यावर असताना पाहिलं मृत्यूच्या स्वरूपात. आणि पण लक्षात घेतलं आपले पती आहेत का म्हणून. असं डोकं उचलून पाहिलं. ते म्हणजे गिरिजा झोप ग, पड, जा आता परमपदाला, मी आहे तुझ्यासोबत. महाराज अंत्यविधीत नवऱ्याला बोलावा. त्याही गिरिजामाईला जावं. पैठणच्या गिरिजामाई वेगळ्या बरं, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी. त्यांचं तर 36 वर्ष लुगडं पंढरपुरातल्या मालकानं धुतला विनाश पोहा. 36 वर्ष धुतलं, 36 वर्ष. काय ताकद. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहू का पसारा. 5 मिनिटात एक सांगतो, आटपलंय का? एक मुद्दा तुम्हाला 5 मिनिटात सांगतो. डोंगर शिळकी नावाचं एक गाव आहे मराठवाड्यामध्ये. तिथं धोंडू तात्या नावाची एक संत होऊन गेले. परम पावन सात्विक सदाचारी. एवढी मोठी त्यांची उंची.
डोंगर शेळकीला धोंडू तात्या, इकडं अलीकडं बोरगावला चिन्मयानंद स्वामी, ही श्रीगुरु गजानन महाराजांच्या, श्रीगुरु साईबाबांच्या समकालातली लोक आहे, स्वामी समर्थांच्या समकालातली. धोंडू तात्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. आज जसं दाहोयाचं श्राद्ध आहे, दशक्रिया विधी आहे. आज 16 पिंडांना समर्पित करायचे आजचा जो विधी आहे. विदन्नम गताति भवाति पिंडाति लुप्ताति चाराशी शिवलं कावळ्यानं. आज वर्ष संवत्सर आजच्यावर ते ज्या दिवशी गेले त्या दिवशी आर्यमा नावाचा पितर येणार आणि आर्यमा नावाचा पितर स्वर्गीय आनंदराव आप्पांना पुढच्या पितरात विलीन करून घेणार. त्याच्यानंतर उपजेते नाशे नाशिलेते पुनरपिदिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जीर्ण सांडीजे नूतन वेडीजे वर्षापर्यंत मासिक श्राद्ध अशा काही नाना प्रकारच्या विधी ब्राह्मण सांगतील. त्या ह्या जगताप परिवारातल्या लोकांनी त्याचं अनुकरण करावं. स्वर्गीय आनंदराव आप्पांना गोड अशा प्रकारचं वर्षभरापरता ह्या आत्म्याला चिरशांती ही नंतर प्राप्त असते, एका वर्षाच्या नंतर. ज्याला आर्यमा नावाचा पितर ज्या वेळेला आपलंसं करतो का तिथून पुढे मग ती पुढचा पिंड, पण तोपर्यंत स्थित अवस्थेमध्ये पितृगयेला गोड अशा प्रकारचं अधिष्ठान स्वर्गीय आनंदरावांना प्राप्त हो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की, वाघेश्वर भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री गुरु जोग महाराज की जय. विठाला 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 विठाला. बरं एकच. वाह माऊली का माझ्याशी संपर्क करत होते. आणि घारगावला जी कल्पना छानशी, भगवान वाघेश्वराचं चरित्र म्हणजे शिवलीला अमृत, जगदानंद कंद जगतपती विश्वाच्या मालकानी पंढरीश पांडुरंग परमात्म्यांनी ज्यांना डोक्यावर घेतलंय असे माझे काशी विश्वनाथ भगवान शिवशंकर माझ्या शिवप्रभूंचं चरित्र शिवलीला अमृत समोर पिशव्या ठेवलेल्या आहेत. प्रत्येकानं ज्याच्या घरी पहिलं असेल त्यानं नाही नेलं तरी चालतंय, पण शक्यतो घरी न्या. कारण आपल्या मुली, आपली मुलं, आपल्या घराण्यातल्या आपल्या महिला सोमवारी किमान 11वा अध्याय जरी वाचला तरी याचं एवढं मोठं पुण्य प्रदान होईल. आणि त्याच्यातलं पुण्य स्वर्गीय आनंदराव आप्पांना सुद्धा थोडंसं जाईल, कारण कर्त्याला सुद्धा त्याचं पुण्य असतंय. म्हणून हा शिवलीलामृत ग्रंथ आजच्या दशक्रिय विधीच्या निमित्तानं यजमानांनी समर्पित केलेला आहे. तो प्रत्येकाने जाता जाता त्याचा स्वीकार करावा अशी यजमानांच्या वतीनं विनंती आहे. आता विश्वात्मके देवे नंतर घ्यायचं. इदन्न मम भयपिंड भयव्याप्तिस्तथा यत्पुण्यकाला सर्वस्थितः आर्जवो दशक्रियाविधि समर्पिता तत्रातिजायते मिद्यकलासूत्रेषु यत गंगोदकं भयव्याप्तिनां पिण्डोदकभयस्थितः जवाग्रं तिलाग्र इति अक्षदास्तत्पुण्यायतिर्गतोर्पिण्डर्भयव्याप्तिः पुण्यकालायस्ततेव च नमः पार्वतीपते हर 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 महादेव. नंतर पसायदान होईल. बाकी